इंद्रदेवनी जावं शिवशंकरजीकडे नदीला जावं माया शक्ती एकली आहे तप करून राहिली तिची तपचर्यानी जागा कुठली मुठभर माती घेऊन यावा ती मातीने मूर्त्या करू रे करू रे अरे करू शंकर भगवान सांग काय हरकत नाही तो काम निश्चितच मै करी पण देवनी रूप मध्ये काही जाता येणार माय धरतीला जाणार म्हणजे माणूसला रूप दिसणार पण माणूस बी बोलता माणूस नाही काहीतरी बोवाना रूप घ्यायला पाहिजे नाही तर ती माया शक्ती मला ओळखी देवनी रूप मध्ये माती देणार नाही नाही हव नाही बाई व मानी तू मग आया बाई देवा शिवशंकरजीने काय करा आवना माव बदल करा तू काय काल दिन नाशिककडे जवळला कपडा पोरी घ्यावा आणि आज काळा मटकोट पोरी जशा यम दिसत ऐकवर नाही रे नाही रे बाबू नाही ना एवढं बनावी तुला देखी मै बियाळ बुडून तयार धोट घाल की नहीं मैं भी सपुरा भी नहीं दरार दा भी नहीं ये हुआ जते वरी मैं भी तू नाज ना यमुना दाखला बाबू धर्मराज काही पर रहा नहीं नहीं अरे नहीं ना देवारा माना तू मान्या या बहिणी वो सदा शिव शंकर लियाव ना माव मोड तो माव कशा मोड कंबरला लुंगी लावी हात का कामा जोळी हातमा चिमटा जशा काय बोवास पर्या खरानाच बोवा आणि तो होता देव त्यांनी बोवाना रूप दिलं आणि माय धरतीला जो पर्या मार्गाला लागला तुला काय सांग देवदार खान्या पायऱ्या सोड अवतार देव निघाला सदाशिव शंकर गोसावी झालावती अवतार घेऊनी अवतार घेऊनी देव निघाला सदाशिव शंकर गोसावी झालावती शाबास अवतार घेऊनी अवतार घेऊनी देव निघाला सदाशिव शंकर गोसावी झालावती चालतानी बोलता देव निघाला सदाशिव शंकर गोसावी झालावती अवतार घेऊनी अवतार घेऊनी देव निघाला सदाशिव शंकर गोसावी झाला ऋतू अरे 9 लाख पायऱ्या सोडली अवनाधारी पवनाधारी फुलाच्या भारी तो भगवान शंकरजी बोवाच्या रूपामध्ये माय धरतीला देव चालणार चालणार चाल देव माना चालणार चालणार चाल घे घे देव चालणार चालणार चाल देव अरे भगवान शंकरनी दुराजी विचार करा माता तर म्हणा दोन्ही डोळा लाईनी मांडीवर आठे बसला आणि तिथं म्हणा तप करी पण ही ना किती दिवस ना तप आणि कधी तप सरी पण जेव्हा सरील तेव्हा सरी पण तपावर त्याच्याजवळ जाई बसू आणि पर्या ती ना काही 6 महिना तप तर 6 महिना भरतच वाढेल एकच रोज बाकी पण तो एकच रोज बाकी आहे शेतीलाच माहित याला कठे माहित पण नाही पण मी तुम्हाला सांगितलं काय करू पण नाही तिला फक्त एक रोज कमी राहील 6 महिना आता ती एवढी कैदनी बसली ती बसून जागावर जंगल फाटावर तर तिने आजूबाजू झाडा होता ते झाडाचा पाला पासून रोज तिने मांडीवर पडी चांगला 4 बोटना फुला सांग पांठासा तिने मांडीवर अशा दड भई गया रे अरे गया बाईने मानवली आणि असाला विचार लागल्यास कोठावाची सकाळीसला घर झाडी वावर मग जाते
संध्याकाळला येऊ थोडा खाऊचा मग याळ बरं तर नाही तर ही चाली एवढ्या झाडी जाते तरी संध्याकाळला येते आणि झाडातच बसते